या नेत्याला गाव बंदी, याला इकडे तिकडे जायचं नाही, त्याला तिकडे बंदी. काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा ह्यांच्या बापाच्या नावानं केलाय. अरे याडपटा आमच्या मध्ये नको पडू तू. आपला तू जाय ना तिकडे बेसन भाकर खायला. तुला खूप आवडते, तुला हबकत नाही. आणि या गोळीबाराचा आदेश कोणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे. त्या बाळाला कोणीतरी सांगा रे, माझ्या नको नादी लागू म्हणा. अख्खं आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी. 70 वर्ष तू एकट्याने लुटलं ना, आणि तुला तर मी आता कसाच सोडित नाही. तुझी निस्ती केस पांढरी होऊन काय उपयोग रे तुझा? नुसतं एका समाजाविषयी आकस. की चोट पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही. मी तर म्हणतो काही दिवसांनी ती भज्याची बी कागद गोळा करीन. आता ते नुसतं पिशव्यान कागद घेऊनच फिरतोय. आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी मी माझ्या सोबतच ठेवतो. तर सुरू झालं एकदा की मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना. पण आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही. मी बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागे हटत आहे. होऊन जाऊ दे आता काही. ब्रह्मदेव जरी आला तरी यांचं मागासले पण सिद्ध करू शकत नाही. एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघत नाही तर माझी अंत्ययात्रा निघत. जिथे जिथे ते लोक सभा घेतील आपण तिथेच घ्यायची त्याला प्रत्युत्तर म्हणून. आमचा तुम्हाला विरोध नाही, तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका, नाहीतर कुठं उपटीत असतो मी. आता ही गप्पा बसणार. आता होणार आपला महाएल्गार.